तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडी वाढल्यात। सीपीआय आणि सीपीएम पक्षाच्या स्वतंत्र बैठका आहेत। बैठकीत पुढील भूमिका ठरवली जाणार आहे। तर थलपती यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय या बैठकीत होणार आहे। टीव्हीके पक्षाला बहुमतासाठी अजून 5 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकंदरीतच तामिळनाडूमध्ये जे काही नवनवे समीकरणांची चर्चा होते त्यामुळे लक्ष वेधलं जात आहे का? अधिकचे अपडेट आहे? श्रुती, खरं तर एक तामिळनाडूच्या राजकारणामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी सध्या घडताना बघायला मिळतात। जे छोटे छोटे पक्ष आहेत श्रुती, ते किंग मेकरच्या भूमिकेत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। म्हणजे सीपीआय असेल, सीपीएम असेल किंवा तिथला जो स्थानिक पक्ष आहे व्हीसीके, या तिन्ही पक्षांची 2-2 आमदार असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि या तीनही पक्षांनी आज आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। म्हणजे स्वतंत्र बैठका त्यांनी बोलवलेल्या आहेत आणि या बैठकामध्ये नेमकं निर्णय काय घ्यायचा, पुढची रणनीती काय असेल, अशा पद्धतीनं सगळ्यावरती चर्चा होणार आहे। यात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा श्रुती हा आहे की या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे विजय जे आहेत, टीव्हीके पक्षाचे प्रमुख, त्यांनी पाठिंबा मागितलेला आहे। त्यांनी पत्र पाठवून त्यांना असं म्हटलेलं आहे की आपलं आम्ही जे सरकार स्थापन करतो त्या सरकारमध्ये तुम्ही सहभागी व्हा। त्यामुळे ही तिन्ही पक्ष नेमकं सरकारमध्ये स्थापन होण्याच्या अनुषंगानं आज काही बैठकीमध्ये भूमिका घेतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। जर श्रुती, जर या सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला तर टीव्हीके यांचं सरकार स्थापन होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मदत जी आहे ती या पक्षांची होणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद प्रमोद। अपडेट्स घेत राहणार आहोतच।